तर चला गुड मॉर्निंग. आज म्हणलं आता भाजीला वगैरे काहीच नको करायचं. बटाट्याची भाजी वगैरे करण्यापेक्षा मी काय केलं, आता बटाट्याचे पराठे करायले आज सकाळीच बघा. नाही तर सकाळी कधीच करत नाही मी. पण म्हणलं चला आता आज आहे थोडा टाईम. तर ही हिरव्या मिरच्या, लसूण वगैरे सगळं मिक्सरमधून काढून घेतलं आहे. भरपूर असा कढीपत्ता मी घालते ताई. कशामध्येही माझा कढीपत्ता असते. आणि अद्रक लसूण वेगळं पेस्ट ह्याची, हे पण घालून घेते. थोडेसे जिरे घालायचे, चवीनुसार मीठ. जिरे पण खूप छान लागते. तर कुठून नाही घालायचे, मी असेच कच्चे जिरे घालते. कच्चे म्हणजे कुटत नाही आहे. आणि थोडंसं लाल तिखट पण घालायचं, चव छान लागते. मिरच्या जरी घातल्या का चवीपुरतं ना लाल तिखट घालायचं. असं एकदम टेक्चर पण छान दिसतंय आणि चव पण छान लागते ताईंना. तर तुमच्या मिरच्यानुसार घाला बरं का. मिरच्या तुमच्या जर जास्त तिखट असतील तर व्यवस्थित प्रमाणानुसार घाला. हे मीठ तिखट तुमच्या ह्याच्यानुसार घाला ताईंनो. कारण माझ्या मिरच्या तिखट नाही आहेत, त्याच्यामुळे मी तिखट जर असल्या तर अजून थोड्या घेतल्या असत्या. पण लाल तिखट घालायचंच एक नंबरमध्ये. ह्याची चौथी ह्याला मिक्स करून घेते आता. आणि कणिक तर आधीच मी मळली हे पहा. तर आता मस्त आपली कणिक पण भिजली छान अशी. तर चला आता घेते पराठे करून. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तर चला, कालच्या आलेल्या कमेंटसाठी, तुमच्या लाईकसाठी आणि तुमच्या प्रेमासाठी मी तुमची ऋणी आहे. खरंच स्वामी महाराजांनी माझ्या सोबतीला तुमच्यासारखे चांगले ताई दादा. काल खूप जणांच्या कमेंट आल्या की भिंतीवर नागोबे काढले होते ना, तर त्याच्याबद्दल माहिती दिली होती. तर खूप ताईंना की ताई तुम्ही छान माहिती दिली, किंवा लाईव्हला माझ्या व्हिडिओला लाईक केलं, तुम्ही कमेंट केल्या, खूप सारं प्रेम दिलं. त्याच्यासाठी मी तुमची ऋणी आहे ताईंनो. असंच प्रेम द्या, अशीच साथ द्या. आणि खूप छान वाटतंय बरं का. ते म्हणतात ना, रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेले नाते, तसं झालं यूट्यूबचं काम. आपण एकमेकांना पाहिलेलं नसतंय, तरी पण एकमेकांच्या व्हिडिओ जर बघितले तर आपल्याला एक आपुलकी निर्माण होती. काय माहित नाही, पण आपण एकमेकांचे व्हिडिओ बघतो आणि छान वाटतंय बरं का त्याच्यातून आपल्याला. तर चला आता पराठ्याची रेसिपी दाखवली. तुम्हाला सगळं करून घेतलं. 8 वाजलेले आहेत बघा, कंप्लीट 1 वाजलाय दुपारचा. सकाळी तेवढं पराठ्याचं दाखवलं, बाकीची रेसिपी लाटतानाची मला तुम्हाला शेअर करणं झालं नाही. तर म्हणलं आता मला करायचे, स्वतःला विचार केला सकाळी. आता व्यवस्थित पद्धतशीर कुणीच नसते आता घरी. व्यवस्थित तुम्हाला इतके सुंदर झाले म्हणताल ना पराठे, बघायचंच काम नाही. तर म्हणलं आता तुमच्यासोबत पण थोडेसे शेअर करते. तर हे काय, एवढीशी कणिक आणि पराठ्याचं सारण मी तसंच ठेवलं होतं मी स्वतःसाठी. म्हणलं गरमच छान लागते. आता नाश्ता मी केला नाही आज. सकाळी नाश्त्याला केलते बघा पोहे, खायला घेतले. टाइम झाला, ह्याच्या चमचा पण तसाच आहे. हे खायला घेतले, एवढ्याच साईडचे खाल्ले की आजीचा खाली जायचा टाइम झाला. आजी कोण, तर मी केअरटेकरचं करते ताईंनो. आता त्याच्यामुळे 9 वाजता तिच्याकडे जावंच लागते, कारण तिला गोळ्या औषध येतात. 9च्या आधीच जावं लागते तिला नाश्त्याला द्यायला. सकाळी 7ला जावं लागते, तिचा चहा वगैरे करायचा. असं आहे माझ्या भागात. त्याच्यामुळे थोडीशी गडबड होती. सकाळी किती जरी लवकर उठले का तरी पण सकाळचं म्हणजे होईच न झाले आहे. तेवढंच फक्त तुम्हाला आता म्हणलं व्यवस्थित असं दाखवावं. आणि त्याच्यासोबत दह्याची चटणीचं दाखवण्यासारखं, म्हणजे मी पहिल्या व्हिडिओमध्ये दह्याची चटणी अशी शेअर केलेली, खूप सोप्या पद्धतीची आहे, मस्त अशी. हे पण खूप छान लागते पराठ्यासोबत. आणि ढोकळा जर केला का त्याच्यासोबत पण मी दह्याची चटणी करते या. तर 1 नंबरमध्ये होती. आता तवा ठेवलाय, तवा खूप तापलाय, बारीक करते गॅस. तुम्हाला बोलण्याच्या नादात तवा तापला माझा ताईंनो. तर चला असू द्या, आता मस्त असे पराठे लाटून घेते बघा. 1 नंबरमध्ये झालेत सकाळचे पराठे. कोळपाट बेलला घेते आणि पराठे लाट. तर चला आता हे तुम्ही म्हणताल तर हे सकाळी मी हे जे केले का पराठे त्याचं लागलेले, म्हणलं आता सगळे एकदा झाले का नंतर व्यवस्थित सगळं हे धुवून घ्यावं, कोळपाट बी आणि बेलणं पण. आता करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते ताईंनो. माझी पद्धत तुम्हाला दाखवते. खूप छान झाले, खूप मस्त झाले, फुगले पण. आणि सारण मी ह्यावेळेस काय केलं, कुकरमध्ये बटाटे उकडलेच नाहीत. म्हणजे सॉरी, कुकरमध्ये तर उकडलेच, पण त्याला टोपणच लावलं नाही, त्याचं शिट्टी वगैरे घेतली नाही आहे. म्हणलं नकोच, कारण 2 वेळेस माझं न काय झालं, फिसकलेच होते. खूप टेन्शन आलं होतं, कारण सारणच बाहेर येऊ लागलं बघा ताईंनो. त्याच्यामुळे ह्यावेळेस जरा असं वेगळ्या पद्धतीचं सारण एवढं सुंदर झाले नाही. हे पहा असं जसं पाहिजे. माझी पद्धत अशी बघा करण्याची. हे पहा खूप 1 नंबरमध्ये छान फुटत नाहीत, काही नाही. हे पहा मी पोळी पण अशीच करते या, मला सवय लागलेली. आणि खूप छान होतात बरं का. तुटण्याचा फुटण्याचा वगैरे काहीच टेन्शन नसतंय. हे पहा असं मस्त अशी खूप छान झाली, खूप छान वाटलं.
म्हणलं अगोदर विचार केला तर भगुण्यातच टाकावीत वाफायला, पण पुन्हा म्हणलं नको भगुण्यात आता अगोदर ह्याच्यात हे करून घ्यावीत. तर बघा तुटणं नाही काही नाही, एकदम व्यवस्थित, जसा जितका मोठा पाहिजे तितका, जितका छोटा पाहिजे तितका छोटा. आणि विशेष म्हणजे ह्याच्यात मी कढीपत्ता भरपूर घातला आहे ताईंनो, मस्त असा कढीपत्ता. कोथिंबीर नव्हती, नसली तरी पण मी कढीपत्ता भरपूर घालत असते. बघा अजून किती मोठा पाहिजे. आणि हे पहा कुठं चिटकणं नाही काही नाही काहीच नाही, मस्त असा आपला पराठा तयार झाला. आता भाजून घेते. तर बघा कसे टम्म टम्म फुगणारे आपले आलूचे पराठे, किती सुंदर फुगलं आहे का. हे पहा कलर पण टेक्चर किती छान आले बघा पराठ्याचं, मस्त असे सुंदर गरम गरम पराठे. या ताईंनो खायला. आणि कुकरमध्ये आलू मी उकडत नाही ताईंनो, ह्याच्यातच उकडते आपलं पातेल्यामध्ये. कुकरमध्ये टाकलं तर त्याची शिट्टी लावत नाही. बघा करून बघा असे एकदा. तर चला आता हे बाकीचं नंतर आवडते, कारण नाश्ता केला नाही, खूप भूक लागली मला. तर आता हे पराठे ह्याच्यावर तूप घेते थोडंसं, आणि मी पण नाश्ता करून घेते. नाश्ता म्हणजे आता जेवणच आहे जवळपास. तर ही दह्याची चटणी, हे आता हे बाकीचं आता आधी खाते, कारण लई कसतरी होईल आणि नंतर आवडते. तर चला ताईंनो तिकडं बसते, कारण खूप गरमी व्हायली इथं. इकडं बसते मस्त असं इकडच्या घरात, छान वाटते इथं फॅन लावून. इथं बसते, नाश्ता करून घेते, आणि मग बाकीचे अजून भरपूर कामं राहिले तर तरी भांडे वगैरे झाले, तर कपडे बी टाकले तर वाळायला बघते आता. तर उद्या गुरुवारसाठी काय काय आणले आता काय दाखवते तुम्हाला, शेअर करते. ते काय चिवडा त्याच्यात टाकायला हे मुरमुरे दिलते बघा आमच्या जाऊबाईकडं सकाळी चिवडा करायला, आमच्या आंटीकडं, कारण त्यांच्याकडं मोठी कढई असती तळायला. एकदाच टाकले का आहे की नाही, 1 किलो मुरमुरे जवळपास ना एकदाच निघते झारे असा घातला का. मोठ्या कढईत मी सकाळी मुरमुरे दिलते त्यांच्याकडे वाट लावून, त्या म्हणल्या होत्या ते खूप दिवसापासून म्हणू लागल्या. तर हे पहा असा चिवडा दिलाय त्यांनी बनवून. बाकी मी फक्त कांदा आणि मुरमुरे दिलते, वाळलेला कांदा त्यांच्याकडे नव्हता म्हणून. आणि हे गुरुवारची तयारी उद्याची आमची. हे पहा ह्याच्यात हार आणलाय मस्त असा, फुलं आणले, तर गजरा आणलाय. हे बी आंटीनं दिलेत, आमच्या जाऊबाईने दिलेत हे फुलं. आणि हे चिवडा जे आहे ते ह्या चिवड्यात टाकायला आणलाय, नुसतं हे खाऊ वाटत नाही. हे केळं आणलेत उद्याच्या पूजेसाठी. आणि ह्याच्यात काय आणले तर माझं संपलं होतं पीठ ताईंनो, कांदे संपले होते, पीठ संपलं होतं. हे असे आणलेत कांदे. किती दिले तर 100चे किती? 2.5. हो दोनच पण एका ठिकाणी, बाई ग एका ठिकाणी 4 होते पण नाही चांगले नव्हते. कशाला आणले असते वल्ले कच्चे? हो बरं झालं नाही आणले. ते काय बघा आता 100चे 2.5 किलो 4 देत होते, 2.5 वर आले. किती महाग झालेत कांदे बी ग बाई. ह्याच्यात आहे पीठ आपलं दळण आणले, खूप लांब गिरणी येत आहे न, त्याच्यामुळं थोडं आहे तोपर्यंतच आणावं लागतंय. आत्ताच दळलंय काय की बाई त्यानं, गरम दिसायलंय पीठ. 4 वाजता येतो म्हणलं होतं. उघडच ठेवावं लागेल आता थोडंसं, गरम आहे कारण. पॅकिंग करून ठेवलं त्यानं. पण गरम आहे ना, आता उघडच ठेवते जरासं, ह्याच्यावर कपडा नाही तर तिकडं ठेवावं लागेल बेडरूममध्ये. तर चला ही उद्याची अशी आपली ही तयारी उद्याची समजा. आता माझं किचन लहान असल्यामुळं काय होतंय, याला चिटकलं बघा चिकटपट्टी असल्यामुळं. तेल जरी कढईत टाकलं का तरी पण लवकर ते मुरमुरे वगैरे तळल्या जात नाही ते पटकन. तर हे अशा चिवडा, हे बघा मस्त असा हे चिवडा. हे कांदा फक्त मी दिल त्या वाळलेला, ती बी त्यांच्याकडे नव्हता म्हणून, बाकी सगळं त्यांनीच टाकलं या. मस्त असा चिवडा बघूत खाऊन आता. ह्याच्या आधी त्यांना कुणाची तरी ऑर्डर आली त्यावेळेस दिला होता, खूप आवडला होता बघा, म्हणून मला बनवून द्या. तर द्या ना, सगळा नका ते मिक्स करू, थोडा तसाच राहू द्या. हो व खा वाटते तसा बी, लेकरं खाते तसा बी. हां बस बस बस. आता हे ह्याच्यात मिक्स करायचं आहे. ह्याला रबर लावावं लागेल. कॅरी बॅग दुसरी घ्यावं लागेल, हे वल्ल झालं या. नाही बाहेरून आता हे झाले, मी हात धुतले. हो का. तर हे पा मस्त असं हे फरसाण आहे आता, खूप छान आहे. कसं दिलं की बाई, ह्याच्यात मिक्स करायचं आहे. 20 रुपये अर्धा किलो. हो का. तर चला आता मिक्स करून घेते दोन्ही.